वाजले किती? हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे असं करताय हा बाय बोलतोय हॅपी बर्थडे. चलो केक काटते. आम्ही आयंगरचा केक मागवलाय हा मला खायचा कारण की होता. चांगला केक आम्ही क्रीम वाला केक नाही खाऊ शकत. ए भाई तुम्ही आयंगारचा पण नाही खाऊ शकत. रवा वाला तुम्ही? केक आपण तुम्ही एक तुकडा द्यायचा खाऊ शकतो म्हणून. प्रणीत, हो. एक बघतोय का? तुकडा एक तुकडा खाऊ शकतो. बघितलं ना कोण आहे? मी म्हणून खजूर खजूर खजूरचा केक आहे. खजूर आहे मग तर अजूनच नाही चालणार. आणि हे मोठं काय हे तो लपवून अजून मोठा केक आहे. हे लपवून ठेवलंय. अरे चांगला आम्ही उशीर झाला यायला हा. आणि उशिरा केक मागवला आणि मी विसरली की गौरांनी मला सांगितलं Yes, आणि exactly. तोपर्यंत सगळं बंद झालेलं फक्त हेच चालू आयंगरचं आई होतं. शपथ. येस अरे हा बेस्ट केक आहे. हो. अरे आणि पप्पांना असेच केक आवडतात. पप्पांना ते मला पण हे वाले केक नाही आवडत. वरती आहे. मेणबत्ती शोधूया. अरे उद्या दुसरा केक कापूया. हे बघ चांगल्यापैकी दीदीने लावलेले. हा पप्पांनी होळी केली त्याची. ह्याच्यात काड्या बघा कोणत्या आहेत. हे मीच ठेवलंय. आळस. मेरा ही है वो खेल. ये ही कप नाम आहे. अजून 5 लावायचे. हे पण असं बोलतात की काय बोलतात? बर्थडेच्या दिवशी बुजवायची नसतात. पेटवा मग. बर्थडेच्या दिवशी आग पेटवायची नसते. आग बुजवायची नसते बोलते ती. विजवायची नसते. चलो चला कापूया. Happy बर्थडे टू यू. ते पण. हॅपी बर्थडे टू यू. फुक मारा. Happy birthday, dear papa. Happy birthday to you. भरवा पहिला भरवा बायकोला भरवा पहिला. थांबा थांबा. भरवलं का? नाईस नाईस. एन्जॉय एन्जॉय. शुगर 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 शुगर. आता पप्पांच्या Sugar. बर्थडे केक नाही खाणार असं कसं होईल? खावं लागणार इमोशनल पार्ट. माझा पण बर्थडे येणार आहे. ओके माझा पण अरे हा. माझा पण बर्थडे येणार 3 दिवसाने. लपून लपून खा रे, मी तरी एक घास खाल्ला. मी खुल्लम खुला खाना. परत 4 तारखेला ए, हा, पडला हे खाली? जे clip टाकलं ना, मी खुल्लम खुल्ला खाणार, हे पाठवायचं कट करून. मी तिला बोललो मी पनीरचा केक बनवतोय. मी बोलले की नाही मी आणतो दुसरा. मग बोललो की दादा चल. येलो हॅपी बर्थडे. गिफ्ट आहे वो. गिफ्ट गिफ्ट. आपकी बेटी की तरफ से. बघा तर आणायचं नाही काय कपडे. घालून बघा. बघू बघू घालून दाखवा आता. घालून दाखवा. ओ काढून तरी बघा की चांगलं आहे की नाही आवडले की नाही. गर्मीमध्ये काळा आहे वा. म्हणून 2 दिले की एकदा तुम्ही सकाळी जरा गरम होऊन या मग नंतर रात्री जरा थंड वाटेल. काढा तर. अरे चोंदून जाऊ दे आता झोपणार तर डायरेक्ट. हा चांगला आहे ना मला पण हाच आवडला. कसं काय मित्रांनो मी आहे गौरव म्हणजे काय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आहे माझा बर्थडे म्हणून आज बघूया आपण आज काय काय करता येईल चांगली गोष्टी काय काय एन्जॉयमेंट करता येईल आणि मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे. आणि बर्थडेच्या शुभ मुहूर्तावरती म्हणून मी काय काय नवीन आउटफिट्स घेतले तेही तुम्हाला सगळे दाखवणार आहेत. काहीतरी युनिक आउटफिट्स घेतलेत म्हणजे असं आउट ऑफ द वॉर्डरोब थिंकिंगमध्ये मी जरा गेलो आणि मी विचार केला की चला माझ्याकडे हे आउटफिट नाही आहेत तो हे आउटफिट्स आपण घेऊया. तुम्हाला आता एक पहिला आउटफिट दाखवतो. ते आउटफिट घालून मी बाहेर चाललोय आणि बाकीचे आउटफिट तुम्हाला नंतर दाखवतो. ओके मग अशी मी तुम्हाला आउटफिट दाखवायला विसरलो. आता मी तुम्हाला बाहेर जाऊन आउटफिट दाखवतो. आता आम्ही चाललेलो आहे गो कार्टिंग करायला कारण की मला भरपूर इच्छा होती गो कार्टिंग करायला आणि हे लोक मला घेऊन चाललेत. यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की मी त्यांना कसं समजवलं की मला काय करायचं ते. आणि बस आता बाकीचं सगळं दाखवतो तुम्हाला. खूप वर्षापासून मला जायची इच्छा होती आणि आता आज ती इच्छा पूर्ण होण्यात येत आहे. येस जस्ट वन अँड ओनली दीदी आणि यश. हा आणि बरं आलेली तिचा आहे. पर्स्पेक्टिव्ह जरा वेगळा आहे गोष्टींना घेऊन. आणि माझा पण हे बघा काय बोललेलं रेडा नाही म्हैस ओरडली. चलो लगेच मजा येईल पण हा फर्स्ट टाइम मला बघायचं ते कसं करतात झूप झूप मला येत तर नाही गाडी ड्रिफ्ट मारता चालवता. येते ड्रिफ्ट. त्याच्यानंतर 5 मिनिटं ही गाडी चालवायची नसते ड्रिफ्ट मारली की ते लोक लॅप ते स्लो लोक करतात. तुला पॉज करणार त्याचा का? नको नको. हो. हा, तुझं first हा time आहे. मला पुढे जायचंय माझ्यापेक्षा म्हणून. लोगो असा हे झालाय. कारण त्याच्या लोक ते कोणीतरी काढलंय. हा माहिती आहे पण हँडल काय पण बोलतो? नॉर्मल झालं पाहिजे ना. हो नॉर्मल झालं पाहिजे तसं नाही आलं. नाईस हे बघा स्मॅश आता इकडे आम्ही गोकाट करणार चालू होता ते. मला खूप एक्साइटमेंट होत आहे हे करायला. काय तो पाहते मला वाटायला अजून जरा मोठं असेल. ही आहे ती गाड ही नाही सोनी आम्ही ही नाही चालवणार आहे ही ऑब्विसली. अरे इकडे गेली ती एक. हे बघा हे मी बोलत होतो हे मला खूप करायची इच्छा होती. मला बघायची वाटलं की ही अशी असेल गाडी. असं वाटलं मला फर्स्ट टाइम आलो. भगवानचे डर थोडा. काय मला तर चष्मा आहे मला एकदम व्यवस्थित दिसणार आहे सगळं. मला बघू आणि आता. मी जिंक- एक आणि दिला तुला माहितीये माहितीये काय? काय चष्मा. हे बघ इथे स्क्रीन आहे.
काय कशासाठी screen? दिसतं त्याच्यात सगळं एकदम डिटेल, काय मिस नाही झालं पाहिजे डिटेल्स. कुठे गेले हा दोघी, कुठे गेल्या? हे बघा इथे बघून असं वाटतं की भरपूर मजा येईल करायला. आणि 400 रुपयाचं वाउचर पण मिळाले फूड वरती. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. नाही मी गेलो ना स्वतः हा. स्वतःच्या पायाने गेलो आम्ही. 7,500 येस. हा ना. काय आहे हे एक 800 रुपयाला आहे. 32 म्हणून 3200 दॅट इज दोनदा करू शकतो म्हणून 6400 आणि 7,500 रुपये तर आपण भरले, त्याला मिळालेत 9,000 आपल्याला. कळालं. ऐसा सीन आहे. विवेना कोरम मध्ये. फोरम मध्ये आहे, मग गेलो असतो आपण फोरम कोरममध्ये गोकाट नाही. हे असे डिटेल्स येणार आहेत की कोण फर्स्ट आला कोण लास्ट आला. ही बोलली फर्स्ट ही येणार आहे. लेट्स सी, मी ट्राय करेल बट तेवढं येत नाही अजून मला. हे बघा तिकडे आता आम्ही आता जाऊ. आता सगळं फोन वगैरे आम्ही सगळे इथे लॉकर मध्ये ठेवून चालू, अलाउड नाही आहे. आमचं लॅप झालेलं आहे, रेस झालेली आहे. हा फर्स्ट आलेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. हा बघा रिझल्ट. मी सेकंड, यश फर्स्ट, दीदी थर्ड. दीदी आणि माझ्यामध्ये फक्त एक लॅपचा फरक आहे. हा तर 18 लॅप वाला आहे म्हणून. तिकडे फक्त दिसत नाही. आज आपण एक काम करूया, आज आपण प्रॅक्टिस करूया स्कॉडावर. स्कॉडावरती आज आपण लॅप्स मारूया. आज स्कॉडावर स्कॉडावरती ट्रायल करणार. येस. आणि मी स्टार्टिंग माझा आता फर्स्ट टाइम होता, मग मी फिगर आउट करत होतो. आणि ही समोर होती, मला युटर्न पण युटर्न बोलतोय, काय बोलतात त्याला, हा काय बोलतात त्याला, ओव्हरटेक मारता येत नव्हतं. तर मी फिगर आउट करत होतो की कसं करायचंय कसं करायचं. मी काय ओव्हरटेक केलाय आणि मी हसत असं करत जायचं. असं वाटत कोंबड्या जातात बाजूने. बट खूप भारी मजा आली. मी लास्ट वन सेकंड आलो, मला खूपच भारी मजा आली. हा तर एकदम झुकझुकच खेळ. चला. आणि मी पण आहे फर्स्ट, बट ते मला दिसत नाही. अपूर्वा झा आहे ती. हे बघा नाईस. आता आम्ही आलेलो आहे फिनिक्स पॅलेडियम मॉलला, कारण की मला घेतात हे लोक काहीतरी गिफ्ट. हा मॉल किती भारी दिसतो ना, लक्झरियस फुल लक्झरियस वाटतं. आलोय आपण जरा भारीतल्या मॉल मध्ये. तुम्ही मला घे. कॅमेरा बोलतो यूज मत करणार अंदर अजिबात. तुम्ही मला घेणार आहे की स्वतःला घेणार आहे? आता तुझा बर्थडे म्हणल्यावर तुला घ्यायला लागेल. अँड याला शाल घ्यायची आहे ना. शाल नाही घ्यायची आहे मला. शालच मी यांना असं नीटपैकी करून दाखवलेलं. ह्याच्यावरती शालच राहतात थंडी. मला असं वाटतं बॅकपॅक. मी हे पण बोललेलो की हात त्याच्यामध्ये. नाही नव्हते हात बोललेलो मी. तर तू बोलला का? एक इझी बोलू शकतो. इझी पॅन्ट झिप इथे पॅन्ट घालतो. जॅकेट काय जॅकेटची झीप. पाहिजे का? झीप ते फॅनी पॅक पाहिजे का? शी आय डोंट लाईक दॅट. गिटार, हा गिटार चालेल. गिटार चालेल. हा मी शिकेल तेवढं. मेहनत. व्हॉट इज दिस? पहिली गोष्ट ते इथे डिस्क्रिप्शन दिलं पाहिजे. हा माझ्यासाठी इथे जॅकेट शोधतोय. हा बट तू एक गोष्ट विसरला, 2 लोक गायब आहेत आपल्या मधली. ते त्यांचा टी शर्ट शोधत बसते. बघितलं? ते बघा हे मी तर नाही घालत. आय गेस हे मी नाही घालत. हा हे बघ, ही पॅन्ट आहे ना शिवानीसाठी घेतली आणि अशी मुलांची पाहिजे भाई. एकदा हात लाव. हा ही खूप चांगली, त्या दिवशी घातलेली ना आईला. भरपूर चांगली आहे भाई. ही मी नाही तर मी ही घालेन. तर मुलांची नाही भेटली. ही माहिती आहे, तोच तेच बोलतोय. ही घालेन समजी. पण मी घालणार. आता ह्यानी माझ्याकडे आहे, मग माझीच घाल ना. हा बरोबर. असं नाही पॅन्टी वापरत एकमेकांचं. हे जॅकेट एक मला आवडलं आणि तिकडे अजून एक जॅकेट होतं. हे जॅकेट आवडलं मला, बट द प्रॉब्लेम इज वॉच. गरमी. हो आतमध्ये जॅकेट म्हणल्यावर थोडी गरमी तर येणार. उकडणार मी, म्हणून मग हे काय फक्त हे मंथली यूज होईल. म्हणून सॉरी नॉट मंथली, ऋतू वाईज यूज होईल. ऋतुली. आता ती लोक सगळे वॉशरूमला गेलेत. मला ही गोष्ट सापडली, स्पिरिट ऑफ बॉम्बे बाय वलय शिंदे, मुंबई डबेवाला. किती भारी बनवलंय ना या लोकांनी, किती अमेझिंग दिसतंय. सही एकदम. आणि सगळे वॉचेस आहेत, सगळे ते स्टॉप वॉच असतात ना छोटे छोटे वाले, ते आहेत. आता जॅकेट शॉपिंग करण्यासाठी आम्ही आलेलो आहे झारा मध्ये. तर आम्हाला हे जॅकेट आवडलं, माझ्यावरती भरपूरच चांगलं दिसत होतं. आता आपण माझ्यावरती डायरेक्ट घरी जाऊन बघू. ठीक आहे, आता ह्याच्यावरती बघा की कसं भारी दिसतंय. हे चांगलं जॅकेट आहे. खूपच अमेझिंग जॅकेट. काय माहिती, याची हाईट पण जास्त आहे ना, त्याचं स्किन टोन तसं आहे की हे मॅच करतं. आणि हाईट कट टू कट आहे, जशी हवी असते तशी. मी विचार करत होतो की आपण मीडियम घेऊया. नाही नको, साईज बरोबर. जाऊ दे. हीच बरोबर. चलो तुम्ही तरी किती ही पण आता
माझ्या बर्थडेचा केक मागवलेला आहे लोटस बिस्कॉफ. त्यांनी फक्त बेस्ट गोष्ट candle नाही मागवली दिली. ती. हा हे पण आणि ते कॅन्डल आई शपथ माझीच माझेच पण पाठवले. एवढे ती लोक स्पेसिफिक आहेत. आणि कलर ते पण ब्लू कलर. काय एस्थेटिक आहे हे? हा चाकू आहे, हा चमचा आहे. बर्थडेच्या दिवशी हे तर असं ब्रँडने आपलं आहे. हॅपी केलं पाहिजे समोरच्या क्लायंटला. खरंच यार, खरंच नाही तर काय? हार्लेस ह्याला बोलतात लोटस बिस्कॉफ केक. ना इट इज नॉट लोटस एनिमोर. ते इट इज बिस्कॉफ केक. ते लोटस. हे मला एक इनोव्हेटिव्ह वाटलं. नाही, नाही, मला एवढं सगळं ब्रँड innovative फूड पर्यंत जाऊ की शकतं म्हणजे तुम्ही इट इज गुड. रस्त्यावरती जरी केक ऑर्डर केला तरी कसली कमी नाही होणार. चलो नाही बार बार हे पकड. हे घे. हे ठेवून द्या मग हे नंतर कधी. बीच मार्क पहिले. तुझे. वाव, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गौरव. झाले का बर्थडे? माझा बर्थडे हे नाही बघ. त्याला बनवायचं असतं. हा बाई एक सेकंड. पप्पा मम्मीला पप्पा भरवत होते. मम्मीला बरोबर. बस ते. खाओ, एन्जॉय. मस्त बाहेर जाऊन जेवायचा प्लॅन चालू आहे तर लगेच मला जास्त भूक नाही लागली. हे नेहमीच असतं बट खाते सगळं. हा काय नेहमीच असतं नेहमीच. पटकन ये. आम्हाला इथे प्रोटीन खावं हे लागतंय. काल मी फक्त हा? लॉलीपॉप आम्हाला शिवानी इथे बोलली protein म्हणून मी खायला अजून एक लागतंय. घेतला, नाही तर मला जात नव्हता. आणि नंतर मी पप्पांनाच दिला तो. मग आता आम्ही मस्त चाललोय मालवण तडक्यामध्ये. साऊथ बॉम्बे. हो, मला इथे जिरी होती ते गावण्याने गिरोज चाललोय साऊथ बॉम्बेला. ठीक आहे, तिकडे बघतो मी काय काय खायला भेटतं. प्रोटीन बनवतो ना, प्रोटीन बनव. ए शिवानी, तू प्रोटीन पिणार आहे? प्रोटीन आणली. हो आता हो. नक्की. दर बर्थडेच्या नंतर आम्ही असंच डिनर करायला जातो किंवा लंच करायला जातो. सो आता आम्ही आलेलो आहे मालवण तडक्यामध्ये. पप्पा मम्मी पण व्हेज खातात, आम्ही पण व्हेज खातोय. कारण की आज आमची इच्छा झाली अशीच मालवण तडक्यामध्ये जायचं ना, तर आम्ही कुठेतरी दुसरीकडे जाणार होतो. मस्त नीड डोसा खाणार आहे. डाएट जरा बाजूला ठेवतोय 2 मिनिटं. हे बघा ह्याचे एस्थेटिक्स, मालवण तडक्याचे एस्थेटिक्स. नाईस. हे बघा हे मी लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलं आहे की नाही? मी तो लास्ट ब्लॉग दाखवलाच नाही. हे बघा नाईस. आमचं मशरूम घी रोस्ट अँड मशरूम समथिंग ते आलेलं आहे विथ अवर डोसा, नीर डोसा घावणे. हा बघा गोकाट नंतर काय करतोय. एकदम मस्त गाडी मिळाली आणि गोकाटिंगचं सेकंड सेशन सगळ्यांच्या अंगावर चढवतोयस गौरांग. पहिला हा डायरेक्ट घाटीवरनं चालवतोय. माझ्या बर्थडेचा एंड एकदम भारी केलेला आहे यांनी. आणि यांनी जी ट्रेन चालवली आहे ती सर्वात बेस्ट होती एकदम. चलो थँक्यू सो मच. आता आम्ही आलेलो ह्याच्या घरी. ठीक आहे, कारण की काय काय प्रोडक्ट्स आणि दीदीच्या ऑर्डर्स वगैरे घ्यायचे होते. ठीक आहे, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. तर कोणीतरी हा पॅकेज ठेवलेला. तर मला वाटलं की ठीक आहे चला, दीदीच्या घरी नेहमी केक येतात तर यावेळेला आला असेल माझ्यासाठी पण. म्हणजे बघितलं की मस्त काहीतरी केक असेल. आणि याच्यावर लिहिलंय पण लव अँड चीज. लव अँड चीज केक पोएट्री. ओपन कर. हा आतमध्ये बघा काय के ब्युटी. काय करू याचं किती म्हणजे काय आता बोलू. माझ्याकडे एक शब्द आहे एन पासून. नीचे करो, हे निकालो आणि हे घे. दरवाजाच उघडला. कोणी दिलं बघ. कोणीतरी चीज केक. येस, लव आणि चीज केक रे. लव अँड लव अँड चीज केक. बघितलं किती ना प्रँक करायचं माणसाने. कोण आहे कोण आहे? के ब्युटी वाल्यांनी के ब्युटी वाल्याने. PR आहे. आता कटरीनाला बघतोस मी. कॉलिंग सलमान राईट नाव. के ब्युटी. तर बस आज मस्तपैकी असाच एन्जॉय केलेला आहे माझं बर्थडे. बाहेर जेवण वगैरे सगळी मस्तपैकी एन्जॉय केलेलं आहे. माझा आउटफिट आज बोल कसं वाटतं, युनिक. मी कधी असे कपडे घातले नाही म्हणून समजी. म्हणून मी काढला आता काय काढला? कपडे. मम्मीचे आउटफिट काढलं. मम्मीसाठी पण नवीन कुर्त्या घेतलेल्या, कुर्त्या. अँड मला भरपूर सारे विशेष आले इंस्टाग्राम वरती, युट्यूब वरती आणि युट्यूब स्टोरी, इंस्टाग्राम स्टोरीज वरती वगैरे.
तर खूप खूप थँक्यू सो मच त्याच्यासाठी. भरपूर थँक्यू. जर कोणाला मी रिप्लाय नसेल केला तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. चॅटवरती खालती होता त्याच्यासाठी. हा जो 2024चा इयर होता, मस्तपैकी मी कॉन्टेंट वगैरे सगळं स्टार्ट केलं. 2025 ओके, कॉन्टेंट वगैरे सगळं स्टार्ट केलं. अजून पण आता नवीन पण असंच कॉन्टेंट चालू राहणार आहे. बाकी बघू आता कसं चाललंय. तर बस लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. मला हॅपी बर्थडे आणि थँक्यू सो मच फॉर युअर विशेस. आणि बस आता आपण अजून नवीन नवीन यावर्षी व्लॉग करत राहू. ओके, आणि बर्थडेच्या दिवशी मला परत इकडे लागलं.